श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. प्रिय स्वामी भक्तांनो, देवाच्या कृपेने आशीर्वादाने तुम्ही जेव्हा हा संदेश निवडत असाल तेव्हा तुमचे घर सुख, समृद्धी, पैसा, अनेक आनंद आणि तुमच्या सर्व काही इच्छा पूर्ण करणारे काहीतरी मोठे तुमच्या मार्गात आहे. कारण देव तुम्हाला तेव्हाच संकेत देतात, संदेश देतात जेव्हा तुमच्यावर त्यांची कृपा होते. स्वामी भक्तांनो, आजचं हे चिन्ह आहे की तुमच्यावर देवाची निरंतर कृपादृष्टी आहे आणि देवाने तुम्हाला निवडले आहे हा संदेश ऐकण्यासाठी, स्वीकारण्यासाठी. तर तुम्ही आता देवांच्या उपस्थितीत हे सर्व काही ऐकत आहात. देव तुमच्या पुढे आहेत आणि तुम्ही देवाच्या पुढे आहात. हा संदेश तुम्हाला सकारात्मकतेने भरत आहे. देव म्हणतात, हम कया नहीं जिंदा है या माझ्या अभयवचनावर विश्वास ठेवल्यास ज्या गोष्टी आजपर्यंत घडत नव्हत्या किंवा ज्या तुम्हाला अशक्य वाटत होत्या त्या देखील घडणार आहेत. विश्वास ठेवा की देव तुम्हाला नकारात्मकतेपासून दूर नेत आहे आणि तुम्हाला आनंदाने, दिव्य प्रकाशाने भरत आहे. अगदी या क्षणाला तुम्ही विश्वास ठेवा आणि दीर्घ श्वास घ्या. शांततेने हा संदेश ऐकण्यासाठी एक जागा निवडा. जेव्हा तुम्ही शांततेने हे ऐकण्यास सुरुवात केली आहे तेव्हा शेवटपर्यंत हे ऐकत राहा. कदाचित तुमच्या मनातील खूप काही पडलेली प्रश्न आज मी सोडवणार आहे. होय, तुम्ही सत्य ऐकत आहात. तुमचे दीर्घ श्वास घेत असताना त्यात शुभ विचार घ्या. तुम्हाला काय हवे आहे त्याचा विचार करा. तुम्ही आज माझ्या पुढे आहात आणि हा श्वास सोडताना तुमच्याजवळून तुम्हाला काय सोडून द्यायचे आहे. तुमच्याजवळून तुम्हाला ती नकारात्मक विचारांची शृंखला सोडायची आहे. तुमच्या नको म्हटलेल्या त्या गोष्टींना सोडून द्यायचे आहे. ज्या अशक्य वाटत आहेत त्या संकल्पनांना सोडून द्यायचे आहे. अशा प्रकारे काही काळ करत राहा. मला माहीत आहे, माझा विश्वास आहे की तुम्ही मी जे काही सांगत आहे ती प्रक्रिया कराल. जेव्हा तुम्ही हा संदेश ऐकत असाल तेव्हा तुम्ही देवाच्या आशीर्वादाने आणि देवाच्या कवचाने संपूर्णपणे सुरक्षित आहात. कसलीही भीती, भय, काही त्रासदायक तुमच्यापर्यंत येऊ शकत नाही. कारण मी तुम्हाला निवडतो. हे चिन्ह आहे. जर हा संदेश तुम्ही ऐकत आहात तर तुमची मुले बाळे सुखाने, आनंदाने भरणार आहे. तुम्ही तेच आकर्षित करत आहात जे तुम्हाला हवं आहे. तुम्ही जेव्हा हा संदेश ऐकण्यास सुरुवात केली आहे तेव्हापासून तुमच्या घरातले वातावरण सकारात्मक होईल. तुम्ही जिथे बसून हे ऐकाल ती जागा पवित्र होईल. कारण तुम्ही मला तुमच्या घरात, मनात स्थान दिले आहे. म्हणूनच आज मी तुमच्यापुढे उपस्थित आहे. तुमचे डोळे बंद करा. दीर्घ श्वास घ्या. मला तुमच्या मनापासून हाका मारा. कारण मी आता तुमच्या हृदयात प्रवेश करत आहे. हे संपूर्ण ब्रह्मांड दिव्य ऊर्जेने भरलेले आहे. या संपूर्ण ब्रह्मांडात तुम्ही तुमची इच्छा व्यक्त करू शकता. तुम्हाला माहीत असेल, तुम्ही जेव्हा नामस्मरण करता, शांत चित्त करता, तेव्हा एक नाद, एक ध्वनी तुम्हाला सतत ऐकू येतो. त्या ध्वनीला ऐकण्याचा प्रयत्न करा. कारण मी तुमच्या अवतीभोवती जे काही सुरक्षा कवच निर्माण केले आहे त्यामुळे तुम्ही प्रत्येक संकटापासून
त्रासापासून वेगळे केले जात आहात. तुमचे मन अत्यंत शुभ आणि चांगले विचार करत आहे. तुम्ही एका चांगल्या ठिकाणी आनंदात आपले कर्म करत आहात. तुम्ही जी जागा निवडली आहे त्या जागेवर तुम्हाला उच्च स्थान प्राप्त करायचे आहे. त्याच ठिकाणी तुम्हाला ते उच्च स्थान प्रदान केल्या जात आहे. आता एक सोनेरी दिव्य प्रकाश तुमच्या अवतीभोवती पसरत आहे. हा त्रिकोणातला प्रकाश तुम्हाला दिव्य करतो आणि त्यासोबतच तुम्ही तुमच्या प्रियजनांना, कुटुंबाला तुमच्यासोबत घेऊन बसा. तुम्ही जेव्हा जेव्हा नामस्मरण कराल, प्रार्थना कराल, तेव्हा तेव्हा तुम्ही या दिव्य सोनेरी प्रकाशाचा अनुभव करा. हा दिव्य प्रकाश तुमच्या अवतीभोवती आहे. तो एका वरच्या दिशेने या ब्रह्मांडाकडून तुमच्या शरीरात एखाद्या धबधब्याप्रमाणे अधिक तुम्हाला प्रकाशमान करत आहे. तुमची ऊर्जा अधिक वाढवल्या जात आहे. तुम्ही आता स्पष्टपणे तुमच्या गुरुचे दर्शन तुमच्या समोर करू शकत आहात. मी अगदी तुमच्या समोर आहे. तुम्ही आता माझ्या चरणाचा स्पर्श करत आहात. तुम्हाला ते सहजतेने जाणवत आहे. तुम्ही सुंदर फुले घेऊन माझ्या चरणी सोपवली आहेत. ती फुले तुम्ही तुमच्या मनाप्रमाणे, आवडीप्रमाणे मला समर्पित करत आहात. कुणी मोगऱ्याची सुंदर फुले माझ्या चरणी सोपवली आहेत, तर कुणी गुलाबाची सुंदर फुले माझ्या चरणी सोपवली आहेत, तर कुणी चाफ्याची सोनेरी फुले माझ्या चरणी सोपवली आहेत. तुम्ही मनापासून जे काही इच्छिता ते तुम्ही माझ्या चरणी सोपवले आहे. तुम्ही आता हळूहळू वर पाहत आहात. मी तुमच्या समोर आहे. आता या क्षणाला तुमच्या मनातील ती व्यथा, ते दुःख, ते त्रास तुम्ही मला सांगून टाकून मोकळे व्हायचे आहे. अगदी काही क्षणात तुम्ही पाहाल की तुमच्या वेदना संपुष्टात येत आहेत, कारण तुम्ही आता तुमच्या गुरूंच्या पुढे ते सर्व काही सोपवलं आहे. मन एकाग्र करा, शांत करा, दीर्घ श्वास घ्या आणि हळुवारपणे श्वास सोडताना त्यासोबत तुमचे सर्व काही नकारात्मक विचार, नकारात्मक गोष्टी तुमच्यातून निघून जात आहे याचा विचार करा. अगदी या क्षणाला तुम्ही स्पष्टपणे माझे चरण पाहू शकत आहात. तुम्ही जी काही प्रार्थना केली आहे ती माझ्या चरणापर्यंत येऊन पोहोचली आहे. आता निश्चिंत रहा, काळजीमुक्त रहा. तुम्ही आता हलके हलके वर पहा. अगदी या क्षणाला माझा वरदहस्त तुम्हाला स्पष्टपणे किंवा अस्पष्टपणे दिसू लागेल. काही भक्त तो स्पष्टपणे पाहू शकतील, तर काही भक्त तो अस्पष्ट पाहू शकतील. त्याचा विचार करू नका. तू अगदी दैवी कृपेने, आशीर्वादाने भरल्या जात आहेस. हा दिव्य सोनेरी प्रकाश जो तुझ्या संपूर्ण शरीराला व्यापून टाकत आहे, तो तुझ्या प्रत्येक प्रश्नाला संपवण्यासाठी, तुझ्या प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी, तुझी आर्थिक संपन्नता वाढवण्यासाठी, तुझे कर्जाचे सावट दूर करण्यासाठी आणि तुला आर्थिक संपन्नतेने, भरपूर यशाने, आनंदाने आणि प्रगतीने भरण्यासाठी तुझ्यावर केल्या जात आहे.
याला स्वीकार कर. माझा जो कोणी प्रेमळ भक्त या क्षणाला हा दिव्य ऊर्जेचा दिव्य संदेश ऐकत आहे, त्याच्या खूप काही प्रश्नांची उत्तरं सोडवल्या जातील. हा दिव्य प्रकाश तुम्हाला या संपूर्ण ब्रह्मांडाकडून प्राप्त होत आहे. तुमची निवड करण्यात आलेली आहे, म्हणूनच हा दिव्य पवित्र प्रकाश तुमच्यापर्यंत येऊन पोहोचला आहे. तुमचा मान सन्मान अधिक वाढी लागणार आहे. तुम्ही जी इच्छा व्यक्त केली आहे ती पूर्ण करणारे, आशीर्वाद देणारा हा संदेश आहे. या संदेशाला पुढील काही मिनिटे एकाग्र चित्ताने ऐकल्यास तुम्ही दैवी कृपेचे पात्र होणार आहात. कारण तुमची निवड स्वतः मी करतो. तुम्हाला पुढे नेण्यासाठी तुम्हाला आशीर्वादाने भरतो. तुमच्या इच्छा अगदी या क्षणाला माझ्या पुढे सांगा. त्या लवकरच ब्रह्मांडात जाऊन पूर्ण करण्याचे सामर्थ्य देवाव्यतिरिक्त कुणातही नाही. म्हणून देवाकडे त्या पाठवा. त्या पूर्ण होतील. तुमच्या आशा, इच्छा, अपेक्षा पूर्ण केल्या जातील. विश्वास ठेवा की दैवी कृपेचा अनुभव तुम्ही अगदी या क्षणाला करत आहात, घेत आहात. हा ब्रह्मांडाकडून आलेला दिव्य प्रकाश तुमच्या समस्यांना तुमच्यापासून वेगळं करणार आहे. हा दिव्य प्रकाश, सोनेरी प्रकाश तुमच्या ऊर्जांना वाढवण्यासाठी, तुमच्या इच्छांना पूर्ण करण्यासाठी या ब्रह्मांडाकडून, दैवी ऊर्जेकडून तुम्हाला देण्यात येत आहे. ते सर्व काही स्वीकार करा आणि 3 वेळा स्वीकार करा, स्वीकार करा, स्वीकार करा. कारण ही ब्रह्मांडीय ऊर्जा तुम्हाला तेव्हाच मिळणार आहे. आता तुमचे डोळे घट्ट झाले आहेत आणि तुम्ही सहजतेने माझे चरण आणि माझे वरद हस्ताचे दर्शन करत आहात. हा दर्शनाचा आनंद तेच घेणार आहेत जे माझ्यावर संपूर्ण विश्वास ठेवतात, जे दैवी ऊर्जेवर विश्वास ठेवतात. तुम्ही आज स्वतः या सोनेरी प्रकाशात स्वतःला स्वामी भक्त, स्वामींचा कृपापात्र आणि स्वामींचा आशीर्वादित बाळ मानू शकता. तुमच्या सर्व काही चांगल्या इच्छा पूर्ण करण्यासाठी मी तुम्हाला पुढे नेतो, तुम्हाला आशीर्वादाने भरतो. तुमच्या संपन्नतेसाठी तुम्हाला निवडतो. तुमच्या जीवनातल्या प्रेमासाठी, तुमच्या आनंदासाठी, तुमच्या नात्यांना घट्ट करण्यासाठी मी तुम्हाला निवडतो. तुमच्या आयुष्यातील ते काही प्रश्न आजपासून संपवण्यात येणार आहे. म्हणूनच हा दिव्य ऊर्जेचा दिव्य अनुभव तुम्ही घेतला आहे. जेव्हा जे कोणी या संदेशाला संपूर्णपणे मनापासून स्वीकार करतील, तेव्हा त्यांच्यावर दैवी कृपेचा आशीर्वाद येईल. सुखी रहा. नामस्मरण करा. एकाग्र चित्त करा. परमेश्वराचे ध्यान, चिंतन एकाग्र मनाने करा. तुम्हाला नक्कीच दैवी कृपेचा आनंद प्राप्त होईल. सुखी रहा. आनंदी रहा. हम गया नहीं, जिंदा है या माझ्या अभयवचनावर विश्वास ठेवा. मी सदैव तुमचे रक्षण करत आहे. रक्षा कवच तुमच्या अवतीभोवती निर्माण करत आहे. तुमचं सर्व काही शुभच शुभ होणार आहे. प्रिय स्वामी भक्तांनो, हा दिव्य संदेश
एक हीलिंग आहे, स्वामींचा आशीर्वाद आहे आणि स्वामींच्या दर्शनाचा एक दिव्य अनुभव आहे. स्वामींच्या दर्शनाचा एक मेडिटेशनचा व्हिडिओ आहे. जर तुम्ही हा संपूर्ण ऐकला आहे, पाहिला आहे, तर तुमच्या जीवनातून अगदी या क्षणाला तुमच्या काळजा संपू लागतील. कारण जो काही तुम्ही या क्षणाला अनुभव घेतला आहे, त्यामुळे तुमच्या आयुष्यात आता सुख, समाधान, प्रगती, तो दिव्य सोनेरी प्रकाश कायमस्वरूप तुमच्या सोबत असेल, जो स्वामींचा दिव्य प्रकाश आहे. त्यामुळे तुम्ही तुमच्या आयुष्यात जे काही सुख आकर्षित करू पाहत आहात, ते तुम्हाला नक्कीच मिळणार आहे. या मेडिटेशनने, या संदेशाने जर तुम्हाला स्वामींचे दर्शन घडले आहे, अनुभव आला आहे, तर नक्कीच कमेंट्समध्ये होय, मी अनुभव केला आहे असे लिहायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ हा प्रभावी मंत्र म्हणत राहा. स्वामी तुमच्या सर्व काही इच्छा पूर्ण करोत, तुम्हाला सुखात, आनंदात ठेवोत, ही स्वामी माऊली चरणी प्रार्थना. केलेली सेवा स्वामी चरणी अर्पण करते. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. 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 श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.
श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री
स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.
श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी